नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 32 साइजचा कटोरी ब्लाउज। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटोरी ब्लाउजचं कटिंग बघायला भेटेल, त्याचबरोबर संपूर्ण स्टिचिंग बघायला भेटेल आणि खूप छान अशी यामध्ये मी सोप्या पद्धतीमध्ये पॅच डिझाइन बनवलेली आहे, जी सगळ्यांना अवघड वाटते। जे नवीन शिकतात त्यांना वाटतं की डिझाइन कशी बनवली असेल, किती अवघड आहे, पण तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं काहीच वाटणार नाही। तुम्ही इझिली ही डिझाइन बनवू शकाल, एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर तुम्हाला जर पेपर कटिंग ऑर्डर करायची असेल तर मी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचा आहे। जी कोणत्या प्रकारची तुम्हाला कटिंग हवी असेल त्या पद्धतीने मला सांगायचं आहे, तुम्हाला ती ऑर्डर मिळून जाईल। अगदी सिंगल किट मध्ये पण तुम्ही ऑर्डर करू शकता। जसं की फक्त तुम्हाला 32 साइजचीच कटिंग पाहिजे तर तुम्ही 32 साइज सुद्धा ऑर्डर करू शकता। त्यामध्ये तुम्हाला प्रिन्स कट, 4 टक्स, डबल कटोरी, 1 टक्स, त्यानंतर 3 पीस प्रिन्स कट सगळ्या प्रकारचे ब्लाउज भेटून जातील। तर तुम्ही जर ऑर्डर करणार असाल तर व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपवरती मला कॉन्टॅक्ट करा। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लाउजच्या फिटिंगमध्ये जे येणारे प्रॉब्लेम असतात ना, ते सगळे दूर होतील, कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। म्हणजे बघा, कोणाकोणाचं फिटिंग जे आहे ना ते क्रॉस लाईन मध्ये येतं, सरळ येत नाही, तो प्रॉब्लेम मी यामध्ये दूर केलेला आहे। त्यानंतर गळा रुंदी, गळा उंची, शोल्डर अगदी परफेक्ट जिथल्या तिथं माप घेऊन मी हा ब्लाउज स्टिच केलेला आहे। आणि मी नेहमी सांगत असते, माझे जे ब्लाउज असतात ते कस्टमरचे असतात आणि त्यावरतीच मी तुम्हाला सगळं कटिंग शिलाई दाखवत असते। आणि हे जे ब्लाउज असतात ना, हे मी कस्टमरला दिलेले सुद्धा असतात, अगदी त्यांना छान परफेक्ट फिटिंग बसलेलं असतं, त्यानंतर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होत असतात। तर तुम्ही नक्की ही पद्धत फॉलो करू शकता। बऱ्याच जणांची कटोरी चपटी बसते बघा, तर तो प्रॉब्लेम सुद्धा यामध्ये येत नाही। खूप सोपी पद्धत आहे कटोरी वाढवण्याची आणि ती परफेक्ट बसते। टक्स तिरके जातात, तो प्रॉब्लेम पण या कटिंगमध्ये शिलाईमध्ये येत नाही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही नाही समजलं तर मला कमेंटमध्ये विचारा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण याच पद्धतीने तुम्हाला खूप प्रकारचे ब्लाउज बघायला भेटणार आहेत। इथून पुढेही खूप काही शिकायला भेटणार आहे। अगदी एखाद्या क्लासमध्ये सुद्धा एवढ्या गोष्टी बारकाईने शिकवल्या जात नाहीत, तर हे सगळं मी डिटेलमध्ये सांगत असते। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर जास्त वेळ घेत नाही, आपण पटकन कटिंग शिलाईला सुरुवात करूयात। व्हिडिओ मोठा आहे पण शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये बॅक नेक डिझाइन पण आहे, कटिंग पण आहे आणि पूर्ण ब्लाउज मी स्टिच करून फिटिंग पर्यंत दाखवलं। त्यामुळे व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण स्किप न करता बघा। एकदा व्हिडिओ पाहिला की तुम्हाला इतर व्हिडिओ बघायची सुद्धा गरज लागणार नाही। या टिप्सने जर तुम्ही गेलात तर प्रॉब्लेम येणार नाही। चला तर मग आता आपण कटिंगला सुरुवात करूयात। तर बघा, इथे ब्लाउज पीस साडीतला मी कट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर बॅकनेक डिझाइन करायची आहे म्हणून साडीतला थोडासा कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा पण मी काढून ठेवलेला आहे। अस्तर घेतलेला आहे, याच्यासाठी मी 1 मीटर। खूप सोप्या पद्धतीमध्ये ब्लाउजचं कटिंग शिलाई दोन्ही दाखवते, त्याचबरोबर बॅकनेक डिझाइन पण आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बघा, आपल्याला अस्तरला 4 फोल्ड घडी घालून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी याला 4 फोल्ड करून घेते। यामध्ये बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कट होईल, यामुळे आपला वेळही खूप कमी जातो। यासाठी छातीचा चौथा भाग आहे 8 इंच, 32 छातीचा हा ब्लाउज आहे। अर्धा इंच लूजिंग ठेवते मी, मग 8.5 झाले। 8.5 मध्ये 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवायचं। तुम्ही 2 इंच पण ठेवू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे स्टिचिंग मार्जिन ॲडजस्ट करा। आणि जेवढं अस्तर पाहिजे छातीची घडी प्लस स्टिचिंग मार्जिन असं पकडून मी फोल्ड करून तेवढंच अस्तर साईडला कट करून घेणार आहे। तुम्ही पण या पद्धतीने अस्तर कट करू शकता। तुमच्या छातीचा चौथा भाग किती आहे बघा, त्यामध्ये अर्धा इंच लूजिंग आणि प्लस 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन, म्हणजे 2 इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला अस्तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। जेवढं हवंय तेवढंच घ्यायचं, जास्त अस्तर कट करायचं नाही। पूर्ण उंचीचं इथे माप घ्यायचं आहे। जेवढी तयार उंची आपल्याला ठेवायची त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे बघा। बॅकमध्ये 1 इंच आणि फ्रंटमध्ये 1.5 इंच, बॅकमधून नंतर अर्धा इंच कट करून काढायचं, म्हणून मी इथे 15 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। 13.5 इंच उंचीचा हा ब्लाउज मला तयार करायचा आहे। बघा, मी 2 लाईन मार्क केलेल्या आहेत। खालचं जे अस्तर होतं ते कट करून काढलं। आता इथे आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे। डीप नेक ब्लाउज आहे 32 साइजचा। शोल्डर मी 5 इंच ठेवले, मुंडा उंची 6 इंच ठेवली आणि इथे ही लाईन अशी सरळ मार्क करायची आहे। अगदी सरळ रेषेतच ही लाईन मार्क झाली पाहिजे। तुम्ही अशा पद्धतीने 2 ठिकाणी याला मार्किंग करून लाईन मार्क करू शकता, किंवा जी आपली ट्रायंगल आकाराची जी स्केल असते तिचा वापर करून सुद्धा तुम्ही लाईन ती सरळ घेऊ शकता। आपल्याला अशा पद्धतीने ही लाईन वरती जोडून घ्यायची आहे।
आता या लाईनवर छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लूजिंग म्हणजे 8.5 इंचावर मार्क करायचं आणि 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन ठेवायचं आहे। इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे, 6.5 इंच चौथा भाग होतो याचा आणि इथे 1 इंच टक 7 इंच चौथा भाग आहे, 1 इंच टक्स रुंदी आणि 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। अशा पद्धतीने मार्जिन घेऊन मी लाईन जोडून घेतली। मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला पहिला 1 इंचावर, दुसरा 1.5 इंचावरती आणि मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे बघा हे मार्क करून झालं, थोडंसं लाईन ही अशी खाली मार्क करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला इथे केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने, याच पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग सुद्धा करू शकता, डायरेक्ट अस्तरवर कटिंग करायचं नसेल तर बघा आपल्याला याचे 2 भाग करायचे आहेत। शोल्डरमध्ये अस्तर फोल्ड आहे तर ते फोल्ड कट करून याचे दोन्ही मी पार्ट सेपरेट करते, बॅकचा आणि फ्रंटचा। वरचा जो आहे तो आपण फ्रंटसाठी ठेवूयात, खालचा जो होता तो बॅकसाठी ठेवूयात। यामध्ये आपल्याला अर्धा इंच उंची कमी करून घ्यायची आहे, तर हे आत्ताच करूयात, नंतर लक्षात राहत नाही गडबडीमध्ये। बघा मी मार्किंग मोजून याला कट करून घेते, जेणेकरून कमी जास्त कटिंग नको व्हायला। गळ्याचं कटिंग पेपर कॅनव्हासवरती मी करणार आहे याचं। तर हा असेल आपला बॅक, मी साईडला ठेवते। फ्रंटचं मार्किंग कसं करायचं आहे बघूयात। बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला कटोरी वगैरे सगळं दाखवणार आहे। 2.25 इंच मी याची गळा रुंदी ठेवलेली आहे। गळ्याची उंची इथे मी ठेवत आहे 6.5 इंच, 6 इंचाचा गळ्याचा तयार होईल। तुम्हाला पुढचा गळा किती तयार ठेवायचा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मार्क करा। खालची रुंदी 3 इंच ठेवलेली आहे। खालचा गळा बघा थोडासा ब्रॉडच असावा, अशा पद्धतीने मार्क करून घेतला मी आकार गोल। याच्यानंतर आपल्याला इथे या लाईनच्या वरती 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे दोन्ही बाजूकडे। बघा जी खालची लाईन आहे ना त्याच्यावरती 2.5 इंचावरती मी मार्क केलेला आहे। त्याच्यानंतर इथून पुन्हा एकदा अर्धा इंचावरती मार्क करायचं, जे आपण 2.5ची मार्क केली ना त्याच्यावर अर्धा इंच, म्हणजे असा कर्व शेप आपल्याला देता येईल। त्यानंतर बघा आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे 5 इंच। 32 साईजसाठी मी 5 इंचाची कटोरी ठेवलेली आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या बाजूकडे 1.5 इंच वरती मार्किंग करून कटोरीचा आकार जो आहे तो असा देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने। बघा पुढच्या मुंड्यापासून इथलं जे अंतर आहे ना ते 2.5 इंच राहावं, अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे। थोडासा कमी जास्त होऊ शकतो, पण आकार व्यवस्थित यायला पाहिजे। आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार अगोदर कटिंग करून घ्यायचा आहे। पुढचा मुंडा आहे हा। त्यानंतर योकपट्टी मी कट करून घेते। योकपट्टी कटिंग झाल्यानंतर इथे गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। बघा कटोरी खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला वाढवून दाखवणार आहे। खूप छान कटोरी बसते, पफ परफेक्ट येतो, चपटी कटोरी अजिबात बसत नाही। आपला साईड पार्ट आणि जी योकपट्टी आहे ती आपण साईडला ठेवूयात आणि कटोरीचा पार्ट आहे तो मी इथे ठेवलेला आहे। एक्स्ट्रा अस्तर घ्यायचा आहे, अस्तरवरती आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची। त्या अगोदर इथे मी बाहीचं कटिंग करून घेते, तर खालून फोल्ड करून घेतलेला आहे मी याला। जेवढी उंची तयार ठेवायची त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घेऊन हे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। बघा मी 6.5 इंचावरती मार्किंग करते, म्हणजे 5.5 इंच उंचीची ही बाही तयार होईल। तर बघा इथे 6.5 इंचावरती व्यवस्थित अस्तर मी खालून फोल्ड करून घेतलेला आहे। इथे आपल्याला 9 इंचावरती घडी टाकायची आहे बाहीची आणि इथे अगोदर व्यवस्थित मी लाईन मार्क करून घेते। 3.5 इंच ते 3 इंचापर्यंत आपण बाहीसाठी उतार देऊ शकतो आणि अशा पद्धतीने हे जॉईंट करून घ्यायचं आहे। पुढच्या मुंड्याचा आकार पण मी देऊन घेतलेला आहे, पण कटिंग आत्ताच करणार नाही। आणि बघा जो फिटिंगच्या बाजूकडचा शेप आहे तो थोडासा मी खाली घेतला। 1.5 इंच आपल्याला मार्जिन ठेवून बाहीचा राऊंड टाकायचा आहे, जो काही असेल तो त्याचा निम्मा, आणि अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे। ही बाहीची कटिंग खूप सोपी आहे, या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता। बघा इथे मी कटिंग करून घेतलं। खालून अस्तर फोल्ड होतं तर हे फोल्ड पण कट करून सेपरेट करूया दोन्ही बाही। आता आपली कटोरी वाढवायची राहिलेली आहे, त्यासाठी हे अस्तर घेतलेलं आहे मी। इथे बघा आपल्याला अस्तरवरती कटोरी तिरकी ठेवायची आहे, म्हणजे तिरक्या अस्तरवरती कटोरी यावी अशा पद्धतीने, कारण ही आपण क्रॉस कपड्यावरती कटोरी कट करत असतो।
सगळ्यात अगोदर जशी आहे तशी मार्क करून घ्यायची। इथे बघा मी याचं सेम मार्किंग करून घेते। साईडने कटोरी वाढवायची आहे, गळ्याच्या बाजूकडे वाढवायची आहे बघा या साईडला अर्धा इंच आणि खालच्या बाजूकडे 1.25 इंच, दोन्ही बाजूकडे 1.25 इंचावरती मार्किंग करून ही लाईन अशी तिरकी जोडून घ्यायची। त्यानंतर याचा सेंटर काढायचा, जो काही येईल तो येईल, त्याचा सेंटर बरोबर आला पाहिजे व्यवस्थित। आणि खाली उंचीला आपल्याला 1.5 इंच वाढवायची आहे याची साईज। आता आपल्याला हा जो शेप आहे तो असा जॉईंट करून घ्यायचा आहे राऊंडमध्ये। तिरक्या लाईन करून शक्यतो मार्किंग नाही करायचं, असं गोल शेपमध्येच कटोरी करायची, खूप छान बसते। साईडने पण मी कटोरीचा राऊंड घेतला। केलेल्या मार्किंगप्रमाणे ही कटोरी आपल्याला आता कट करून घ्यायची आहे। बघा व्यवस्थितरित्या याला कटिंग करून घेऊयात, खूप कमी वेळेमध्ये आणि परफेक्ट अशी कटोरी आपली निघून जाते यामध्ये। इथे बघा कटोरीचं कटिंग झालेलं आहे, आपलं सगळंच तर कट करून झालेलं आहे। आता आपण हे सगळे पार्ट मेन कपड्यावरती कट करून घेऊयात। तर इथे मी तुम्हाला अशा पद्धतीने कटोरी फोल्ड करून व्यवस्थित खालचा जो राऊंड आहे तो करून घ्यायचा, जेणेकरून तो सेम येईल। बघा इथे बाही झाली, कटोरी झाली, योकपट्टी झाली आणि हा साईड पार्ट झाला, हा बॅक आहे। गळ्याचं कटिंग तुम्हाला मी शिलाई करते वेळीच दाखवते बॅकचं। मेन कपड्यावरती ठेवून मी सगळे पार्ट कट करून घेणार आहे। तुम्ही देखील तुमचे मेन पार्ट सगळे कट करून घ्या, कपड्यावरती कशा पद्धतीने सेट होत आहेत ते बघून, डिझाईन बघून। आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर इथे मी बाही तयार करून ठेवते साईडला। तर बघा जो कुठला पार्ट घेईल ना आपण तो पूर्ण करूनच साईडला ठेवायचा, म्हणजे आपला ब्लाऊज खूप कमी वेळेमध्ये तयार होतो। तर इथे मी जो मेन कपडा होता ना त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे सरळ बाजूकडे, कारण आपण याला फोल्ड करून बनवत आहोत। तर व्यवस्थित अस्तर याच्यावरती ठेवायचं, खालून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे ही शिलाई करून घ्यायची आहे। इकडे बघा अस्तर या बाजूकडे करायचं आणि इथे देखील एक शिलाई देऊन घ्यायची। आता पुन्हा हे अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं आणि इकडे पण आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा शिलाईचा व्हिडिओ मी थोडासा आता फास्ट घेणार आहे, कारण खूप व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत शिलाईचे, सेमच शिलाई असते, वेगळं असं काही नसतं। थोडंसं गळ्याचा वगैरे प्रकार किंवा शिलाई करण्याची पद्धत वेगळी असते, तिथे व्यवस्थित सांगते मी। बाकी शिलाई मी आता इथून पुढे फास्ट ठेवते। कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। बघा दोन्ही बाही सेम याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत। आजचा व्हिडिओ खूपच मोठा आहे, 40 ते 42 मिनिटाचा हा व्हिडिओ झालेला आहे, पण डिटेलमध्ये तुम्हाला मी याचं स्टिचिंग दाखवलेलं आहे, कुठलाही भाग यामध्ये स्किप केलेला नाही। त्यातूनही तुम्हाला नसेल काही समजलं किंवा माझ्याकडून काय राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा पेपरसाठी तुम्ही मला व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करू शकता पेपर कटिंगसाठी। तर जर तुम्हाला ज्या कटिंग हव्या आहेत तशा पद्धतीने तुम्ही मला मेसेजमध्ये सांगू शकता, तुम्हाला ऑर्डर पोहोचवली जाईल। दोन्ही बाही एकत्र ठेवून मी ते मुंढा कट करून घेतला, त्याचबरोबर दोन्हीची साईज सेम केली। सेंटर लाईन मार्क करून ठेवायचा, ज्या बाजूकडे आपण पुढचा मुंढा कट केलेला आहे त्या बाजूकडे पण असं मार्क करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की पुढचा मुंढा कुठला होता। बाही जोडताना आपली गडबड अजिबात होत नाही। बाही साईडला ठेवल्यानंतर आता आपण याचा फ्रंट तयार करूयात। कटोरीचा पार्ट घेतलेला आहे, दोन्ही कटोरी समोरासमोर ठेवायची आणि मग त्याच्यावरती अस्तर ठेवून आपल्याला सगळीकडे याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे काही साईडने कापड आहे ते कट करून घ्यायचं। मी नेहमी सांगत असते, आपल्या ब्लाऊजमधले जे 2-2 पार्ट असतात, डबल असतात ना, ते समोरासमोर ठेवून सेट करायचे आणि मगच त्याची शिलाई करायची। सिंगल पार्टची शिलाई करायची नाही। बऱ्याचदा ते काय होतं, एकाच बाजूकडचे बनले जातात आणि ज्यावेळी आपण ते जॉईंट करायला घेतो मग तेव्हा ते लक्षात येतं। त्यामुळे मग तो पार्ट पुन्हा उसवायचा, पुन्हा त्याला तयार करायचं, त्यामध्ये आपला वेळ खूप जातो, कपडा खराब होतो। तर हे सगळे प्रॉब्लेम जर नको असतील तर तुम्हाला या पद्धतीने शिलाई केली पाहिजे। एकदा का सवय झाली की ही सवय लागून जाते आणि आपण याच पद्धतीने काम करतो, यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग चांगलं येतं, वेळ कमी जातो आणि आपला मूडही चांगला राहतो। बघा एकच काम रिपीट करून करून कंटाळा येतो आणि तिथे मग ते काम आपल्याला पुढे करू वाटत नाही। बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम असतो, शिलाई करायला वेळ लागत नाही, पण तीच शिलाई जर काढायची असेल तर खूप वेळ जातो आणि कपड्याचं सुद्धा
म्हणजे खूप नुकसान होतं, त्याचे दोरे वगैरे निघतात, चुरगळला जातो, फिनिशिंग पूर्ण कपड्याचं खराब होतं आणि कपडा लूज पण पडतो. तर असं जर नको असेल तुम्हाला तर तुम्ही या पद्धतीने शिलाई करून घ्या. आता याचे दोन्ही साईड पार्ट आपल्याला तयार करायचे आहेत. बघा इथे मी हे पण समोरासमोर ठेवूनच तयार करते, याला पण मी सिंगल तयार करत नाही. कटोरी आपली दोन्ही तयार झाली. कटोरीचा टक्स मी 1.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच 3 इंच उंची या पद्धतीने तयार केलेली आहे. तर बघा 32 साईज कटोरीचे मी खूप सारे ब्लाऊज अपलोड केलेले आहेत. या अगोदरचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल. यामध्ये वेगळं असं बॅकनेक डिझाईन आहे, खूप सुंदर बॅकनेक डिझाईन आहे. कुठल्याही प्रकारच्या साडीला कॉन्ट्रास्ट कलर असेल तर तुम्ही ही डिझाईन नक्की बनवू शकता. खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेली आहे, अगदी तुम्ही सहज त्याला बनवू शकाल. नवीन असताल तरी देखील आणि त्याचबरोबर तुमचं फिनिशिंगसुद्धा चांगलं येणार हे मी तुम्हाला सांगते. बघा आपले हे दोन्ही पार्ट तयार झाले. आता आपण याची कटोरी जॉईंट करून घेऊयात. कटोरी जॉईंट करण्यासाठी मी साईड पार्ट घेतलेला आहे आणि गळ्याच्या बाजूकडून मी जॉईंट करते. बघा थोडासा कटोरीचा पार्ट आपला जास्त झाला अर्धा इंचापर्यंत तर काही हरकत नाही, आपण त्याला क्रॉसमध्ये कटिंग करून काढू शकतो. पण साईड पार्ट कमी नाही पडला पाहिजे. कटोरी थोडीशी जास्त होतच असते कारण त्याची साईज वाढलेली असते कटोरी वाढवल्यामुळे. पण यामध्ये ही परफेक्ट बसलेली आहे. पूर्णपणे आपल्या हातावरती याचं डिपेंड आहे कमी जास्त कापड पडणं. कारण बघा साईड पार्ट हा खेचला की थोडासा लांबत असतो आणि कटोरीसुद्धा खूप जास्त लांबत असते. कुठलाच एकही पार्ट ओढायचा ताणायचा नाही, हलक्या हाताने दोन्ही पार्ट ठेवून आपल्याला जॉईंट करायचं आहे. अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून डबल शिलाई करायची. दोन्ही साईडच्या कटोरी जॉईंट झाल्या. आता आपण याची योगपट्टी बनवूयात. योगपट्टी पण सेम असंच सरळ कपड्यावरती ठेवायच्या दोन्ही समोरासमोर. खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करून घ्यायची आहे कारण आपण याला पलटी करून बनवतोय. तर या अगोदरच्या कटोरी ब्लाऊजमध्ये मी सांगितलेलं आहे योगपट्टी आपण 2 प्रकारे बनवू शकतो. तर एक आहे ही पद्धत, दुसरी आहे ते अनविजेबल त्याची शिलाई असते त्या पद्धतीने. पण जास्त तर मी हीच पद्धत वापरते कारण हीच मला छान वाटते पद्धत. तर तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही योगपट्टी बसवू शकता. यामध्ये तुम्ही अनविजेबल पण बसवू शकता किंवा मी दाखवते या पद्धतीनेही बसवू शकता. दोन्ही योगपट्ट्या आपल्याला अशाच फोल्ड करून बनवून घ्यायच्या आहेत. खाली अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची, आतमध्ये योगपट्टी फोल्ड करायची, सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची. एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तो आपल्याला कट करून इथे काढायचा आहे. आजचा ब्लाऊज कसा वाटला मला सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप सारे व्हिडिओ येणार आहेत चॅनलवरती. खूप छान ब्लाऊज आहेत, सगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत ब्लाऊजमध्ये, सगळ्या साईजमध्ये. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा पद्धतीने बघा दोन्ही योगपट्टी आपल्याला एकावर एक ठेवून याचीसुद्धा साईज चेक करायची, सेम नसेल तर सेम करायची आणि मग जॉईंट करायची आहे. आता ज्या पार्टची जी योगपट्टी आहे ती व्यवस्थित बघायची आणि मग जॉईंट करायची आहे. कटोरीच्या बाजूकडूनच योगपट्टी जॉईंट करायला घ्यायचं. योगपट्टी थोडीशी पुढच्या बाजूकडे ठेवायची कटोरीपेक्षा, म्हणजे ती सरळ केल्यानंतर एका लाईनमध्ये दिसते. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने इकडे पण सेम त्याच पद्धतीने योगपट्टी जॉईंट करायची आहे. अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून बघा 1/2 इंच आपल्याला कटोरीपेक्षा योगपट्टी पुढे ठेवायची. जर नाही ठेवली आणि अगदी टोकाला टोक पकडून जर आपण जॉईंट केली ना तर जो वरचा भाग आहे कटोरीचा तो आत खेचल्यासारखा दिसतो किंवा योगपट्टी आत खेचल्यासारखी दिसते. असं सरळ लाईनमध्ये ते येत नाही. तर ही पद्धत तुम्ही करून बघा एकदा. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथे दोन्ही योगपट्टी सेम झाल्यात का बघायचं. गळ्याच्या बाजूकडे कापड कुठे कमी जास्त वाटते का बघायचं. असं असेल तर ते कट करून आपल्याला सेम करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपण आता याला हुक आणि आईपट्टी जॉईंट करायची आहे. तर मी आईपट्टी जॉईंट करण्यासाठी मेन कपड्याचा वापर करते आणि हुकपट्टीसाठी अस्तर वापरते. जर अगदी नसेलच मेन कपडा तर तुम्ही अस्तरची पट्टी लावू शकता, पण असेल तर मेन कपड्याचीच पट्टी करा आईपट्टी. ही आईपट्टी आपल्याला फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन जॉईंट करायची आहे आणि आईपट्टी जोडताना आपण ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून जोडतो आणि सरळ बाजूकडे फोल्ड करत असतो. खालून पट्टी फोल्ड करून ठेवली आहे मी आणि इकडे अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतली. या पट्टीसाठी 2 शिलाई द्यायच्या, एक मध्यभागी द्यायची पट्टीच्या आणि एक किनारीला द्यायची. किनारीची शिलाई जास्त बारीक देऊ नका, नाहीतर काय होतं त्यामध्ये हुक जे असतात ते बसले जात नाहीत.
आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, हुकपट्टी बसवायची आहे। तर बघा खालच्या बाजूकडून पट्टी फोल्ड करायची। ही पट्टी सरळ भागाकडून बसवायची, उलट्या बाजूकडे पूर्ण फोल्ड करायची असते या पद्धतीने। आणि वरून अर्धा इंचाचं अंतर ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे शिलाई देऊन झाली। यानंतर आपल्याला दोन्हीची उंची चेक करायची आहे, सेम आहे का, गळ्याचा आकार व्यवस्थित आहे का। तर बघा आकार पूर्णपणे याचा बिघडलेला आहे, तर हाच आकार ठेवायचा नाही, याला आपल्याला व्यवस्थित कटिंग करून पुन्हा याला शेपमध्ये आणायचं आहे। उंची वाढवायची नाही अजिबात, फक्त लेवल करून घ्यायची आहे। आणि थोडीशी याची साईज पण रुंदीची कमी होत असते, तर ते पण आपल्याला कट करून व्यवस्थित बघायचे। बघा आता आकार एकदम व्यवस्थित दिसत आहे। यानंतर आपण याला पाइपिंग करून घेणार आहोत। पाइपिंगसाठी इथे मी गोल्डनची पट्टी घेतलेली आहे, क्रॉस कट केलेली, 1.5 इंच याची साईज मी कट केलेली आहे। अशा पद्धतीने इथे आपल्याला मार्जिन 1/2 इंचाचं ठेवून ही पट्टी बसवून घ्यायची। आता पुन्हा या बाजूकडे पट्टी करायची, वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। पुढच्या बाजूकडे पट्टी फोल्ड करायची, त्यानंतर पुन्हा एकदा ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची। आता ही जी पट्टी आपली बनत आहे ना, याची साईज फक्त अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी एवढी असावी, जास्त मोठ्या साईजची पट्टी करायची नाही। साईज जास्त झाली तर आपला गोट पलटी पडेल, तर एवढी काळजी घ्या। आतल्या बाजूकडे जे काही एक्स्ट्राचं कापड असेल पट्टीचं, ते आता आपल्याला कट करून काढायचं आहे। या पट्टीचा तुम्ही पट्टी गोटही बनवू शकता, पाइपिंगही बनवू शकता, आणि याच्यासाठी तुम्ही अस्तरची पट्टीसुद्धा वापरू शकता, जी कुठली वापरायची आहे ती। आता इथे मी सिंपल फक्त आतमध्ये फोल्ड करून याच्या खचमध्ये जी आपली किनार असते ना, त्यामध्ये मी शिलाई देऊन घेत आहे। आणि पाइपिंग एकदम परफेक्ट बनते, अगदी कमी वेळेमध्ये बनते। जास्त शिलाई होते याला 2-3 वेळा, पण पाइपिंग परफेक्ट बनते। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पाइपिंग दाखवते आणि खूप जणांना ही पाइपिंगची पद्धत आवडलेली आहे आणि ते सध्या वापरत पण आहेत। पाइपिंग खूप जणांच्या छान येत आहेत या पद्धतीने। नवीन असताल, पाइपिंग जमत नसेल, तर ही ट्रिक एकदा वापरून बघू शकता तुम्ही। कुठल्याही प्रकारच्या कपड्याची तुम्ही पाइपिंग या पद्धतीने बनवू शकता। पुढच्या बाजूकडून पट्टी आपल्याला फोल्ड करून अशा पद्धतीने ठेवायची आहे। या बाजूकडे पट्टी करून यावरून दाब शिलाई देऊन घ्यायची। त्यानंतर आतमध्ये पट्टी अशी फोल्ड करून वरून एक शिलाई देऊन घ्यायची। बघा वरूनची पट्टी बनतीये ती अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी असावी। मी दोन्ही बाजूकडचं पाइपिंग दाखवले तुम्हाला। पाइपिंग हा जो पार्ट आहे ना, तो ब्लाऊजमध्ये खूप महत्त्वाचा आहे। पाइपिंग जर व्यवस्थित झालं नाही तर ब्लाऊज खूप खराब दिसतो, तर याच्याकडे पण तेवढंच लक्ष द्यायचं आहे। अगदीच पाइपिंग नसेल जमत तर तुम्ही पलटी करून गळा बनवू शकता, बघा अशा पद्धतीने, किंवा तुम्ही पट्टी गोट पण बनवू शकता। पट्टी गोटला पण काहीच प्रॉब्लेम येत नाही, पण ह्या पद्धतीने पाइपिंग केल्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही की पट्टी गोट बनवावा किंवा गळा जो आहे तो पलटी करून बनवावा। तुम्ही पाइपिंगच बनवणार, एवढी छान पाइपिंग येते। फ्रंट साईडला ठेवला, एकदम कंप्लीट झालेला आहे। आता आपण याचा बॅक बनवूयात। बॅकसाठी इथे मी हा कॉन्ट्रास्ट कपडा काढून घेतलेला आहे साडीतला। इथे आहे आपला हा मेन कपडा, याच्यावरती आपल्याला अस्तर जे आहे ते असं ठेवून घ्यायचं आहे बॅकचं। गळ्याचं कटिंग करून घेऊयात। फोल्ड पेपर घेतलेला आहे। गळा उंची इथे मी मार्क करणार आहे 11 इंचावरती। त्याच्यानंतर बघा आपल्याला रुंदी ठेवायची आहे याची 3 इंच। गळा रुंदी ठेवलेली आहे मी 2.25 इंच। याचा आपल्याला असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। बघा उंचीच्या खाली मी 2 इंचावरती मार्किंग करून अगोदर मटका शेप असा मी मार्क करून घेतलेला आहे। आणि या मटका शेपमध्ये ह्या पद्धतीने असा पाकळीचा आकार द्यायचा आणि वरती जो मध्यभागी स्पेस राहिलेला आहे त्यामध्ये असा कर्व देऊन घ्यायचा आहे। बाहेरून आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा वाढवून पेपर घ्यायचा आहे, तर इथे मी तो वाढवून घेतला। वाढवलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे। एकदम सोपी पद्धत आहे पॅच डिझाईन बनवण्याची। आता काय करायचं आहे, सेंटर लाईन मार्क करायची आहे। पेपर पलटी करून दुसऱ्या बाजूकडे ते मार्किंग डार्क करून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, मेन कपडा जो आहे तो सरळ ठेवायचा। सरळ कपड्यावरती अस्तर ठेवायचं, पण अस्तरला आपल्याला सेंटर लाईन मार्क करून ठेवायचं आहे। तर इथे मी सेंटर लाईन मार्क करून घेतली। आता यावर आपल्याला हा पेपर ठेवायचा आहे।
अशा पद्धतीने बघा. हवं तर तुम्ही फक्त अस्तर लागोदर हा पेपर जॉईंट करून घेऊ शकता, जर डायरेक्ट तीनही पार्ट एकत्र तयार करता येत नसतील तर. आणि येत असतील तर काय हरकत नाही, साईडला पिन वगैरे लावून तुम्ही त्याला सेट करा. आता जो आपला बाहेरचा मटका शेप होता त्यावरून फक्त शिलाई देऊन घ्यायची आहे. आत जी आपण डिझाईन मार्क केलेली आहे ना त्याच्यावर कुठेही आपल्याला शिलाई द्यायची नाही, फक्त मटका शेपवरती आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई देऊन झाल्यानंतर याचा आतला जो भाग आहे तो कट करायचा. कट करताना 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून कटिंग करायचं आहे. शिलाईच्या बाजूला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून कटिंग करायचं. आता जो हा आतला डिझाईनचा भाग आहे तो आपण साईडला ठेवूयात कट करून, कारण तो आपल्याला लागणार आहे. आता बघा यातला पाकळीचा जो आकार आहे तो मी कट केला, हा कर्व पण मी कट केलेला आहे. हे दोन्ही साईडला ठेवूयात. अगोदर हा भाग आपण पूर्ण करून ठेवू साईडला. आता याला पलटी करून बनवायचं आहे, तर असे याला कट द्यायचेत. बघा इथे मी कट देऊन घेतले, त्यामुळे गळा आपला छानरित्या फोल्ड होतो आतमध्ये. बघा पूर्ण अस्तर आतमध्ये आता पलटी करायचं आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही डिझाईन दाखवते. डिझाईन कशी वाटली आणि डिझाईनची पद्धतही कशी वाटली हे मला नक्की सांगा. खूप छान फिनिशिंगमध्ये गळा तयार होतो. गळ्याची लांबी रुंदी अजिबात वाढत नाही आणि जेवढा गळा आपल्याला पाहिजे होता, जेवढा आपण मार्क केला ना तेवढाच तो बनतो, त्याच्यापेक्षा त्याची जास्त साईज होत नाही किंवा कमी पण होत नाही. तर तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करू शकता. तुम्ही नवीन असताल तर, भरपूर प्रॅक्टिस असेल तर आपण वेगळ्या पद्धतीने हा गळा बनवू शकतो, नाही असं नाही. गळ्याची डिझाईन एकच असली ना पण त्या डिझाईनला बनवण्याचे प्रकार खूप वेगवेगळे आहेत. जितकी सोपी पद्धत असेल ती पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून ती सगळ्यांना जमावी. बघा मी गळ्यावर शिलाई देऊन घेतली. आता अस्तरवरती सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग जो काही बाजूला एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे मी शिलाई देऊन घेतली. आता साईडचा याचा एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो मी कट करून काढते. सिंपल मटका शेप सुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवू शकता, जर तुम्हाला पॅच डिझाईन यामध्ये नको असेल तर. बघा अशा पद्धतीने मी हा मटका शेप तयार करून घेतला आणि एकदम परफेक्ट झालेला आहे. आता आपण याचा पॅच बनवायचा आहे, त्यासाठी मी एक्स्ट्रा फोल्ड पेपर घेतला. एकदा नसेल लक्षात येईल डिझाईन कशी आहे आपली तर असं ठेवून आपण त्याला चेकही करू शकतो आणि त्या पद्धतीने आपल्याला या पेपरवरती तो आकार कट करायचा आहे, कारण याला वाढवून कटिंग करायचं आहे. म्हणून पेपर फोल्ड आहे खालचा, त्याच्यावरती जो पाकळीतला आकार जो होता तो मी ठेवला आणि इथे मी मार्क करून घेत आहे. बघा हा जो मधला भाग आहे तो इथे अगोदर आपण ठेवून तो मार्क करूया. अगोदर जसा आहे तसा मार्क करायचा आणि फक्त साईडला आणि उंचीमध्ये याला खालून वाढवायचा आहे. वरचा जो कर्व आहे त्यामध्ये वाढवायचं नाही, साधारण 1 इंचापर्यंत वाढवून घ्यायचं त्याला. त्याच्या साईडला पाकळी ठेवली. पाकळीचा जो बाहेरचा भाग आहे तो मार्क केला आणि खालचा पण केला. याला पण फक्त साईडनेच वाढवायचा आहे. जो पाकळीचा मेन भाग आहे ना आपला समोरचा त्याला वाढवायचं नाही आहे. आणि असं बाण आपण त्याला करून ठेवू शकतो, म्हणजे लक्षात येतं दोन्हीच्या बाजू समोरासमोर व्यवस्थित आलेल्या आहेत का नाहीत. अशा पद्धतीने ही डिझाईनचे पार्ट मी कट करून घेतले. हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला आता याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा आपली अशी डिझाईन होती आणि आपण याला असंच बनवणार आहे. लवकर लक्षात येत नाही, या डिझाईनमध्ये खूप कन्फ्युजन होतं, कारण पाकळीचा आकार आहे तो सेम असतो, त्यामुळे उलट आणि सरळ बाजू लवकर लक्षात येत नाही. आता ही पाकळी मी या मेन कपड्यावरती ठेवून याला कट करून घेते. बघा साईडने पण थोडंसं वाढवून मी कापड घेतलेलं आहे, याचं अस्तर घेतलेलं आहे बघा त्या पाकळीसाठी. सगळ्यात अगोदर अस्तरवरती ही पाकळी आपल्याला बनवायची आहे, त्यामुळे शिलाई करायला पण सोपं जातं. इथं थोडंसं आपल्याला व्यवस्थित चेक करूनच पार्ट तयार करायचा आहे, गडबड अजिबात करायची नाही. सगळ्यात अगोदर ही पाकळी आपण अस्तरवरती ठेवूयात. बघा दोन्हीच्या पण ठेवल्या. अस्तरवरती काय करायचं, सगळीकडे शिलाई देऊन साईडचं जे एक्स्ट्राचं अस्तर आहे ना ते कट करून काढायचं आहे. या पद्धतीने. नवीन असाल तर थोडासा वेळ लागेल डिझाईन बनवायला, पण सतत बनवत राहिला तर खूप फास्ट होते, अजिबात वेळ लागत नाही. अशा पद्धतीने मी अस्तरवरती शिलाई देऊन घेतलेली आहे. या सेंटर पार्टला सुद्धा आपण अस्तर जॉईंट करून घेऊयात. अशा पद्धतीने बघा आता सगळीकडचं अस्तर जे एक्स्ट्राचं होतं ते आपण कट करून काढूयात.
कारण ऑलरेडी आपण पेपर हा वाढवून घेतलेलाच आहे, त्यामुळे अस्तर एक्स्ट्रा ठेवायची काहीच गरज नाही इथे. या पद्धतीने आता बघा आपली जी डिझाईन आहे ती अशी बनणार आहे. आता ज्या साईडच्या 2 पाकळ्या आहेत त्याच फक्त मी कॉन्ट्रास्ट कपड्यावरती बनवणार आहे. मधला जो भाग आहे तो मेन कलरवरती बनवणार आहे या पद्धतीने. तर त्याच्यासाठी मी सगळं जे कापड आहे ते सेट करून ठेवलं. आता आपण याला पलटी करून बनवायचे. तर बघा अगोदर व्यवस्थित आपण ठेवले का नाही असं चेक करायचं. थोडंसं इथं चुकू शकतं, आपलं डिझाईन उलटी सुलटी बनू शकते. तर एकदम परफेक्ट आहे. आता आपण याची शिलाई करू शकतो. बघा फक्त वरच्या बाजूकडे शिलाई देऊन घ्यायची आहे. 5 इंचाचं मार्जिन घेऊन वरचा भाग कट करायचा. कट द्यायचे. कट केल्यानंतर याला पलटी करून वरून शिलाई देऊन घ्यायची. बघा याच्या किनारीला अगदी शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची. या पॅचवरती साईडचं जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं. आपला हा मधला भाग तर तयार झाला. यावरती मी लेस लावणार आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची ती लेस लावू शकता जी तुमच्या ब्लाऊजवरती मॅच होईल अशा पद्धतीची. डबलमध्ये आपण याला लेस लावायची आहे म्हणजे ते छान दिसेल. त्या अगोदर आपण इथे हा पोर्शन आता तयार करून घेऊयात. तर याला पण सेम जो आपला मेन भाग आहे ना पाकळीचा तिथे फक्त शिलाई देऊन घ्यायची आहे. कर्व शेपमध्ये 5 इंचाचं मार्जिन ठेवून कट द्यायचे सगळीकडे. आतमध्ये मग फोल्ड करायचे याला आणि किनारीला शिलाई देऊन घ्यायची. एक्स्ट्रा पण साईडने शिलाई द्यायची आणि जो काही बाजूचा कपडा आहे तो कट करून काढायचा. सेम याच पद्धतीने हा पार्ट पण आपण इथे तयार करून घेऊयात. बघा डिझाईन खूप सोपी आहे. 500 ते 550 पर्यंत शिलाई या डिझाईनसाठी सध्या तरी चालू आहे. तुमच्या एरियामध्ये या ब्लाऊजला किती शिलाई घेतात मला नक्की सांगा. बघा या पद्धतीने आपला हा भाग आता तयार झालेला आहे. आपण यामध्ये हा जॉईंट करू शकतो. सगळ्यात अगोदर एक सेंटर पॉईंट काढूयात म्हणजे आपली डिझाईन तिरकी वगैरे बसणार नाही. आणि बघा अगोदर ठेवताना सुद्धा बघायचं आपण व्यवस्थित ठेवतोय का, दोन्हीची साईज एकसारखी आहे का. या पद्धतीने आपली डिझाईन बसणार आहे इथे. बघा व्यवस्थित गळ्याचा जो शेप आहे ना तो अजिबात पसरट नाही झाला पाहिजे. व्यवस्थित त्यातमध्ये आपल्याला ते बसवायचे. बघा या पद्धतीने हवं तर जो आपण सगळ्यात अगोदर कट केलेला पार्ट होता ना तो ठेवून आपण याची साईज चेक करू शकतो. पण मला इथे त्याची काहीच गरज वाटत नाही आहे. मी व्यवस्थित त्याला सेट करून गळ्याचा आकार अजिबात पसरवट न करता व्यवस्थित बसवून घेत आहे. आपल्याला याची उंचीची अंतर साईज कळत नसेल ना तर आपण असं याला मार्क करून सुद्धा घेऊ शकतो जेणेकरून दोन्ही बाजू आपल्या सेम होतील, खालीवर होणार नाहीत. म्हणून बघा मी फोल्ड करून मार्क करून घेतला आणि तिथंपासून हा जो पॅच आहे तो असा बसवून घेते. तर तुमच्या लक्षात आलं असेल हा पार्ट कसा बसवायचा असतो ते. आणि डबल शिलाई द्यायची आहे याला. त्याच्यानंतर बघा आपल्याला याला मध्यभागी एक पॅच बसवायचा आहे जो आपण तयार करून ठेवलेला आहे. याला मी लेस सिंगल लावली पण याला डबल लावते म्हणजे याचा लुक छान दिसेल. साईड पार्टवरती जे आतले भाग आहेत ना त्यावरती मी लेस लावणार नाही, पण तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही ती नक्की लावू शकता. बघा हा बरोबर असा मध्यभागी बसवायचा आहे. उंची हवं तर तुम्ही एकदा चेक करू शकता, त्याची साईज पण कमी जास्त करू शकता. थोडंसं वाटलं वरती येतोय तो भाग थोडासा खाली घेऊ शकतो आपण, त्याला काहीच हरकत नाही. आणि या पद्धतीने याच्यावर देखील आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी दोरा मात्र मॅचिंगचा वापरला कारण यावरती मी लेस लावणार नाही. जो आपला पोपटी कलर होता ना त्या रंगाचा इथे मी हा दोरा घेतलेला आहे म्हणजे ते दिसायला व्यवस्थित दिसेल. लेस लावणार असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, लेसमध्ये दोरा दिसून येतच नसतो कधी. आपण आता याचे साईड टक्स देऊन घेऊयात. 1/2 इंच रुंदी आणि 3.5 इंच उंची. साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड करायचा आणि मग टक्स घ्यायचे. दोन्ही बाजूकडचं सेम असंच घ्यायचं, त्यामुळे जी टक्समधली साईज आहे ना ती सेम राहते, कमी जास्त होत नाही. आता बघा आतलं जे काही एक्स्ट्राचं कापड असेल तर असं कट करून कमी करायचं आहे आणि त्यानंतर याला कंबरपट्टी जॉईंट करायची. इथे बॅक पार्ट मी फोल्ड केला 1/2 इंच क्रॉस कटिंग करण्यासाठी, मार्क केलं आणि इथे बघा याला क्रॉसमध्ये कट करून घेतलेला आहे. आता आपला बॅक पूर्णपणे तयार झालेला आहे कंबरपट्टी बसवण्यासाठी. तर इथे मी अस्तरची पट्टी घेतलेली आहे फोल्ड केलेली. 1/2 इंच रुंदी घेऊन इथे मी शिलाई देऊन घेत आहे. बघा पट्टीसाठी मार्जिन 1/2 इंचाचं घेऊन मी शिलाई देऊन घेत आहे.
त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची, वरून एक दाब शिलाई याच्यावरती देऊन घ्यायची आहे। आता पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा आपला हा बॅग तयार झाला। कुठल्याही साईजसाठी तुम्ही ही डिझाईन बनवू शकता। त्या पद्धतीने तुमची उंची, गळ्याची रुंदी तुम्ही चॉईस करा आणि गळा डिझाईन बनवा। गळा डिझाईन बनवण्याची हीच पद्धत असते, साईजमध्ये तुम्ही त्याला चेंज करू शकता। समजा तुमचा ब्लाऊज 34चा आहे, 36चा आहे, तरी देखील तुम्ही ही डिझाईन त्याला बनवू शकता। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। खूप छान छान अजून तुम्हाला ब्लाऊज बघायला भेटणार आहेत। तर ॲडव्हान्स पण आहेत बघा, जसं की बोटनेक आता खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत ना तर ते पण बघायला भेटतील। ट्रान्सपरंट ब्लाऊज आहेत, ते पण बघायला भेटतील। हळूहळू एक एक व्हिडिओ अपलोड होतील चॅनलवरती, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आता ही डिझाईन छान दिसावी आणखीन त्यासाठी मी डबल राऊंडमध्ये याला लेस लावून घेतलेली आहे। लेसमधलं जे अंतर आहे ना ते जास्त ठेवलेलं नाही, साधारण 1 इंच किंवा त्यापेक्षा पण थोडंसं कमीच आहे। लेस लावल्यामुळे हा आणखीन गळा छान दिसायला लागला। पाठीमागे नॉट लावायचे आहेत, लटकन लावायचे आहेत याला। तर अंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खालीवर थोडंसं करू शकता। तर इथे मी लटकन तयार करून ठेवलेले होते, मेन कपड्याचेच याला मी नॉट बनवलेले आहेत, तर ते लावून घेते। शिलाई चांगले 4 ते 5 वेळा आपल्याला लॉक करायचे आहे, कारण ते थोडेसे जरी त्याच्यावर ताण बसला ना तर ते निघू शकतात। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, अशी शिलाई चांगली लॉक करून घ्यायची आहे यावरती। बघा इथे शिलाई देऊन झाली। आता यानंतर आपण याचे शोल्डरचे पार्ट वगैरे जोडून हा ब्लाऊज फिटिंग करून घेऊयात। डिझाईन कशी वाटली मला सांगा। खूप सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळेमध्ये ही डिझाईन कशी तयार करायची छान फिनिशिंगमध्ये हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। अशा पद्धतीने बघा आपली डिझाईन तयार झाली आणि घातल्यानंतर याचा लुक पण खूप सुंदर येतो। अगदी सेम डिझाईन झालेली आहे, कुठलीही साईज कुठलंही माप कमी जास्त नाही। गळासुद्धा एकदम सुंदर दिसत आहे याचा। चला तर आता आपण याचे फ्रंट पार्ट जॉईंट करूयात शोल्डरला। तर गळ्याच्या बाजूकडून पार्ट आपल्याला मिळवून ठेवायचा आहे। अर्धा इंच मार्जिन घेऊन दोन्हीची शोल्डर पट्ट्या जॉईंट करायच्या। जिकडे आपण बाही बसवणार आहे तिकडेच जी साईज आहे ना शोल्डरच्या पट्टीचं ते थोडंसं होतं कमी जास्त, पण काही हरकत नाही, आपण त्याला कट करून लेवल करू शकतो। फक्त असं क्रॉसमध्ये कटिंग करायचं आहे त्याला। आता शोल्डर पट्टीची दोन्ही साईज सेम आहे का एकदा बघायचं। त्यानंतर मुंढा जो आपण बघा फिटिंगच्या बाजूकडे मुंढा उंची जी आपण नेहमी चेक करतो ना ती पण चेक करायची आणि त्याला इथे कट करून घ्यायचं आहे। बऱ्याचदा तिथे प्रॉब्लेम येतो, ते खालीवर होतं। आता इथे मी ते दाखवायला विसरले, पण मी तुम्हाला इथे आठवणीनं सांगितलेलं आहे। अगोदर मुंढ्याचा जो भाग आहे ते दोन्ही पार्टाचे मिळवून काय करायचं आहे आपल्याला, कमी जास्त असतं, थोडंसं असतं कमी जास्त, साधारण पाव इंच, ते कट करायचं, लेवल करायचं आणि मगच बाही जॉईंट करायची आहे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी बाही जॉईंट करते आणि बघा सेंटरपासून बाही जोडली। जरी कमी जास्त दोन्ही बाजूकडे झाली तर सेम होईल, पण व्यवस्थित बसेल। एकाच बाजूकडून बाही बसवली तर ब्लाऊज आपला बिघडतो, कारण ती एकाच बाजूकडे कुठेतरी कमी पडते, आपण तेवढाच जॉईंट देतो पण उंचीमध्ये फरक पडतो त्यामुळे बाही कधीही बसवताना सेंटरपासून बसवायची। सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूकडची बाहीसुद्धा बसवून घेऊयात। बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे पण शिलाई देऊन घ्यायची आहे। या ब्लाऊजच्या कटिंग शिलाईमध्ये तुम्हाला काय भाग समजलं नाही मला नक्की सांगा, पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते एक्सप्लेन नक्की करेन। काल पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज, खूप छान पद्धतीमध्ये आपण त्याला तयार केलेला आहे फिनिशिंगमध्ये। तर तो पण व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन बघा। पैठणी साडीचाच ब्लाऊज आहे तो, पण त्याचा गळा जो आहे ना तो आपण फ्रंट हुक बनवला, त्याला पेपर कॅनव्हासवरती पान शेपमध्ये त्याचा गळा तयार केला। खूप वेगळी पद्धत आहे ती आणि सोपी पण आहे आणि छान फिनिशिंगमध्ये त्याचा नेक तयार झालेला आहे। तर नक्की तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता। व्हिडिओ मोठे असतात पण पूर्ण डिटेलमध्ये मी कटिंग शिलाई एकत्रच दाखवते। बऱ्याचदा प्रयत्न केला सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा, पण व्हिडिओ सापडत नाहीत कोणाकोणाला, त्यामुळे आता बघा साईड फिटिंग करायचं आहे याचं। त्यासाठी मी काय केलं, बॅकचा सेंटर काढला। सेंटर काढल्यानंतर आपण सेंटरपर्यंत पार्ट जॉईंट करून साईडला अगोदर एक एक शिलाई देऊन घेणार आहे, कारण फ्रंट पार्ट आपला थोडासा जास्त होत असतो आणि तो कट करून काढणं गरजेचं आहे। कट नाही केला तसंच फिटिंग केलं ना पार्टला मिळून तर मात्र कमरेचं फिटिंग आपलं
बिघडतं. म्हणजे काय होतं, फ्रंटची कंबर जास्त होते, बॅकची कमी होते आणि ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवल्यानंतर तो एकावर एक हुकाईपट्टी त्याची बसत नाही, मध्यभागी त्याचा गॅप राहतो. या पद्धतीने फिटिंग करा, एकदम परफेक्ट फिटिंग होईल. बघा सेंटरपर्यंत मी ठेवलेला आहे पार्ट. हुकपट्टी असेल तर सेंटरपर्यंत ठेवा, आयपट्टी असेल तर आयपट्टी त्या सेंटरच्या पुढे ठेवायची, कारण ती एक्स्ट्रा असते, आपण ती कुठल्याही मापामध्ये मोजत नसतो. तर हे मात्र लक्षात ठेवा हे पार्ट जॉईंट करताना. आणि फक्त 5 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई घ्यायची आहे, ते जास्त आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचं नाही आहे. दोन्ही बाजूकडे त्याच पद्धतीने. छातीमधला जो पॉईंट आहे तो मात्र आपल्याला टोकाला टोक मिळवून ठेवायचं, तिथे कुठलंही कटिंग करायचं नाही. कमरेतलं फक्त कमी जास्त होतं ते लेवल करायचं आहे. आता ब्लाऊज उलटा करून घ्यायचा, दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई द्यायची आणि मग ब्लाऊजचं फिटिंग करायचं आहे. बघा किती छान फिनिशिंगमध्ये आपण याला बनवलेलं आहे. तर खूप अशा छोट्या छोट्या टिप्स असतात, ते तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मिळून जातात आणि खूप जणांना त्याचा फायदा झालेला आहे, होत आहे आणि इथून पुढे पण होणार आहे. खूप छान छान तुम्हाला यामध्ये शिकायला भेटणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घ्यायची आणि स्किप करून व्हिडिओ बघायचा नाही कधीही, कारण कुठलाही महत्त्वाचा भाग जर आपला तो स्किप झाला तर मग ब्लाऊज पूर्णपणे कळत नाही. आता इथे छातीचा चौथा भाग जेवढा आहे तेवढाच टाकायचा. 8 इंच होता, मी 8 इंचच टाकला. कमरेचा चौथा भाग 6.5 इंच होता, मी 6.5 टाकला आणि बाहीचा राऊंड होता 5 इंच, मी 5 इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीने हे तिन्ही पॉईंट घेतले आणि हे जॉईंट केले आणि लाईन मार्क करून घेतली. याच लाईनवरून आपल्याला आता शिलाई देऊन घ्यायची आहे. याच्या साईडला आणखीन एक्स्ट्रा 3 शिलाई द्यायच्या 5 इंच मार्जिनच्या. तर बघा इथे मी देऊन घेत आहे शिलाई. याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूकडचं पण फिटिंग करून घेऊयात. बघा फिटिंगच्या शिलाई आपल्या अशा सरळ लाईनमध्ये आल्या पाहिजेत, थोडंसंही मागे पुढे इकडे नाही व्हायला पाहिजे. अगदीच बाहीचा राऊंड खूपच छोटा असेल आणि मुंढाचा आकार जास्त असेल तर मात्र क्रॉस फिटिंग होतं, पण थोडं जास्त नाही. आणि अशा पद्धतीने मेजरमेंटमध्ये सुद्धा फरक असतो बऱ्याच जणांचा, त्यामुळे थोडंसं त्या पद्धतीने फिटिंग करावं लागतं, नाही असं नाही. पण जास्तीत जास्त तो 10% भाग तसा असतो की क्रॉस फिटिंग येण्याचा, पण जास्तीत जास्त अशा पद्धतीनेच फिटिंग होतं. बघा बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम असतो, त्यांचं फिटिंग एका सरळ लाईनमध्ये होत नाही, कारण तिथे मुंढ्यामध्ये ब्लाऊज आपला व्यवस्थित कट झालेला नसतो त्यामुळे. आता बघा इथे ब्लाऊजचं पूर्ण फिटिंग झालं. तुम्हाला यामध्ये मी बॅकनेक डिझाईन पण दाखवली, कटिंग पण दाखवली आणि त्यामुळे व्हिडिओ इतका मोठा झालेला आहे. मोठा झाला पण सगळं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि डिटेलमध्ये. काही समजलं नसेल तर मला नक्की विचारा. आणि पेपर कटिंगची ऑर्डर द्यायची असेल तर व्हॉट्सॲप नंबर मी दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा, तुम्हाला पेपर कटिंग मिळून जाईल. अगदी सिंगल कटिंग पण भेटेल आणि जे तुम्हाला हवं तेही भेटेल. चला आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात.